आणि कोण होती व्यक्ती त्यांना आपण विचारणार आहोत. किती वाजताच्या सुमारास ही घटना घडली रात्री? 7 ते 8 वाजायच्या सुमारास घटना घडली. मला म्हणजे फोटो द्या म्हणून फोटो द्यायला असं आतमध्ये गेलो की दोन्ही काच पॅक करून लगेच गाडी 140 स्पीडनं निघली. पुढे नेलं की इथं बुक्या घालायला चालू केला मला. साधारणतः किती व्यक्ती होते ते? 6 जण आहेत ते. 5 जण मला दिसली पण मागचे एक दिसले नाही. आता आमच्या कॅमेऱ्यात बघितले कसं आहे 6 जण व्यक्ती होते. गाडी कोणती होती काय कल्पना आहे? एर्टिगा गाडी होती. काय म्हणजे काय तुमची पूर्वीच्या काळात काय दुश्मनी वगैरे होती का? काहीच नाही. मला फोटो म्हणले म्हणून मी आता सगळ्यांना देतो म्हणून आपला दिलं, पण त्यांनी काचा पूर्ण पॅकच केले दोन्ही हात आणि तसंच लोंब पडत नेलं मला 5 किलोमीटर बसतो. आणि परत इथं बुक्याही घालून ह्याला मारून टाकायचं म्हणले. जिथं हात पाय दुखत्या तिथं सोडून देऊन मरून टाकायचं म्हणले. आणि तुम्ही म्हणजे गाडीमध्ये होता त्यावेळेस काय चर्चा काय ऐकली होती? तुम्ही कुठे नेणार आहे तुम्हाला काय? जामखेड पुस्तक घेऊन म्हणले ह्याला गाठात फेकून द्यायची मारून. आणि जिथं हात तुटत्या तिथं पडायला का म्हणते. गाडीचा नंबर वगैरे काय तुमच्या पाहण्यात आलाय का? नाही 51 नंबर पुढलं नाही बघितलं. मला चेक करेल पडलेलं होतं मी. कुठे साधारण कुठल्या ठिकाणी तुम्हाला फेकलं होतं? सिद्धेश्वरच्या पुलावर, सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर जवळपास तुम्हाला फेकलं होतं? पुलावर बरोबर म्हणजे खालीच फेकलं होतं, पण त्या डिहाटला धडकून मी तिथंच पडलो होतो. पाठीमागच्या काळात देखील तुमच्या घरच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला झाला होता. त्यानंतर तुम्ही आरोपी देखील 2 पकडले होते. पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होते का नाही? आता जेव्हा धोका निर्माण होतो काहीच नाही. कारवाईचं तर काय पताच नाही. आता 15 दिवसात धमकीचा फोन आल्यापासून ही खरीच गोष्ट घडली की मला रात्री मारायला नेलं. धमकीचा फोन किती दिवसापूर्वी आला होता तुम्हाला? आता 8-10 दिवसच झाला असं. तुम्ही पोलीस प्रशासनाला काय कळवलं होतं का? मग हाय की माझ्यापाशी त्याची व्यापार दिलेली आहे, ती एनसी घेतलेली. याच्या अगोदर देखील तुम्ही आरोपी पकडला होता, पोलीस प्रशासनाकडे घेऊन दिला होता, त्यावरती काय कारवाई झाली? तुम्ही काय फीडबॅक दिला? काहीच नाही. सोडून देण्यात आलं का त्यांना? त्याला सोडून देण्यात आलं. आणि आता VNC केली ती बी आरोपीचं काय पता नाही. आता ही रात्री बी घटना घडली तर अजून फोन आलेला आहे. पोलीस प्रशासनाला रात्री किती वाजता कळवलं होतं तुम्ही? लगेच तिथून आलो की आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी म्हणले दवाखान्यात जाऊ. उचलल्या फोन लावला होता आमच्या. त्यानंतर म्हणजे पोलीस प्रशासनाची जी काही वाहन असतं ते किती वेळा तुमच्यापाशी आलं होतं? नाही तिकडे नाही आलं. आतापर्यंत कुठलं पोलीस प्रशासनाचा व्यक्ती तुमच्यापर्यंत आला नाही आला. मित्रांनो, एक मराठी उद्योजक पुढे जात असताना त्याला कुठेतरी त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काळात देखील हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांच्यावरती अनेक वेळा हल्ला करण्यात आला. त्यांच्या पत्नी देखील आहेत सोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय कशा पद्धतीची घटना होती, काय घडलं होतं? तुम्ही मदत करीत समोर? मी तिथं किचन समोर उभा होते. त्यांनी फोटो काढायसाठी बोलवून नेलेलं. मग बोलवून नेल्याच्या नंतर फोटो काढायला असं गाडीवर हात ठेवायला लावलं तर गाडीची भाषा पॅक करून डायरेक्ट ओढत नेलं. त्यांनी फास्ट गेली. आमची माणसं फास्ट पळाली पण काही गाडी सापडली. तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं होतं का? कळवलं. लगे फोन लावला पण